श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण पाहणार आहोत उद्याचं कुंभ राशीचं भविष्य. हे भविष्य आहे तुमच्यासाठी जे कुंभ राशीत जन्मले आहेत. स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने आज आपण फक्त राशीचं भविष्य नाही तर जीवनातील दिशा, संधी आणि आव्हानं सगळं सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या ज्ञानगुरू चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्हाला असेच रोज राशी भविष्याचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं पाहणार आहोत आपण ग्रह ताऱ्यांबद्दल. आजचा दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ग्रहांची स्थिती काहीशी गुंतागुंतीची असली तरी त्यामध्ये आशेचा किरणही आहे. ग्रहांच्या वालीतून आपण बरंच काही समजू शकतो. त्यामुळे आज आपण शनी, बुध, चंद्र, सूर्य आणि शुक्र यांचा तुमच्या जीवनात विशेष प्रभाव जाणवणार आहे. कुंभ राशीचे शनिदेव स्वामी आहेत. आज शनी मकर राशी स्थिर आहेत, म्हणजेच तुमच्या 12व्या भावात बसलेले आहेत. 12वा भाव नेहमी गुढ, अडथळे, खर्च, नुकसान, आत्ममंथन यांच्याशी संबंधित असतो. त्यामुळे शनीचा या भावात असणं काहीसा संयम आणि अंतर्मुखतेची गरज सांगतं. काही निर्णय घेताना गोंधळ वाटू शकतो. महत्त्वाची कामं पुढे ढकलली जाऊ शकतात आणि मनात थोडी घाममेल निर्माण होऊ शकते. पण या स्थितीचा एक चांगला पैलू म्हणजे आत्मशोध घेण्याची संधी. स्वतःच्या चुका समजून घेण्यासाठी, भावनिक स्वच्छता करण्यासाठी हा काळ उपयुक्त आहे. शनीचा प्रभाव सहसा दीर्घकालीन असतो. तो लगेच परिणाम दाखवत नाही, पण त्याचं काम खोलवर आणि कायमस्वरूपी असतं. त्यामुळे ज्यांनी मागील काही महिन्यांपासून मेहनत घेतली आहे त्यांना आता हळूहळू त्या प्रयत्नाचे फळ मिळायला सुरुवात होईल. फक्त संयम ठेवावा लागेल. शनी न्यायप्रिय ग्रह आहे, त्यामुळे योग्य कर्म करणाऱ्यांना तो कधीच निराश करत नाही. आज तुम्ही स्वार्थाने नाही तर निस्वार्थपणे काम केल्यास शनिदेव तुमच्यावर कृपा करतील. बुध आज मिथुन राशीत आहे आणि त्यामुळे तुमच्या 5व्या भावात प्रवेश करत आहे. हा भाव बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, मुलं, शिक्षण आणि मनोवृत्तीशी संबंधित आहे. बुध बुद्धीचा कारक असल्यामुळे आज तुमची संवेदनशील प्रभावी राहील. ज्या कुंभ राशीच्या जातकांनी लेखन, शिक्षण, बोलन किंवा विचारांची देवाणघेवाण यामध्ये काही संधी शोधत होत्या त्यांना आज संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता लाभेल. जे लोक सर्जनशील क्षेत्रात काम करतात, लेखक, कलाकार, कंटेंट क्रिएटर, त्यामुळे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक आहे. बुधाचे चांगले परिणाम मिळण्यासाठी आज सतत सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. चंद्र मीन राशीत आहे आणि त्यामुळे तो तुमच्या 2ऱ्या भावात आहे. 2रा भाव हा कुटुंब, वाणी, बचत आणि मूल्य यांच्याशी संबंधित आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे तुमचं मन आज थोडं भावूक राहू शकतं. घरातील एखादी जुनी गोष्ट आठवून मन चंचल होईल, पण त्याचबरोबर संवाद साधताना सौम्यता आणि प्रेम जाणवेल. जे लोक घरगुती वातावरणात आनंद शोधतात त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. चंद्रात या स्थितीमुळे तुमची बचत करण्याची प्रवृत्ती वाढेल. घराच्या व्यक्तींशी संवाद साधताना शब्दाचा वापर काळजीपूर्वक करा. चुकीच्या शब्दांमुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात. सूर्य आज मेष राशीत आहे आणि त्यामुळे तुमच्या 3ऱ्या भावात आहे. हा भाव धाडस, प्रभाव, भावंड आणि प्रयत्न यांचं प्रतिनिधित्व करतो. सूर्य 3ऱ्या भावात असताना तुमचा आत्मविश्वास वाढतो. निर्णय घेण्याची क्षमता बळकट होते आणि तुम्ही एखादं धाडसी पाऊल उचलू शकता. आज तुम्हाला एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करावीशी वाटेल, पण हा सूर्य अगदी बलाढ्य असूनही अहंकार निर्माण करू शकतो. त्यामुळे जरा सावध राहा. कुणाशी बोलताना मी ऐवजी आपण या शब्दाचा वापर केल्यास तुम्हाला अगदी सकारात्मक प्रतिसाद मिळेल. शुक्र ग्रह शुभ राशीत आहे, म्हणजेच तो तुमच्या 4थ्या भावात आहे. हा भाव
घर सारावर मालमत्ता, माता आणि मानसिक शांतता यांचे संबंध आहे. शुक्र हा सौंदर्य, प्रेम, ऐश आराम आणि आनंदाचा कारक आहे. त्यामुळे घरातील सौंदर्य, सजावट आणि आरामदायक वातावरण याकडे तुमचं लक्ष जाईल. एखाद्या घरगुती वस्तूंची खरेदी होऊ शकते. काही जणांना नवीन घर घेण्याची चर्चा पुढे जाऊ शकते. घरातील स्त्रियांशी सुसंवाद ठेवा, त्यांच्याकडून शुभ वार्ता ऐकायला मिळेल. मानसिक दृष्टिकोनातूनही शुक्र तुम्हाला शांतता आणि समाधान देईल. राहू आणि केतू यांचा प्रभाव आज मध्यम रूपांचा आहे. राहू मेष राशीत आहे आणि तो 3ऱ्या भावात असल्यामुळे काही वेळा तुमचं धाडस थोडं चंचल होऊ शकतं. एखादं मोठं पाऊल उचलताना पुरेसा विचार न करता निर्णय घेण्याची शक्यता असते. केतू तुला राशीत आहे, त्यामुळे म्हणजे 9व्या भावात. यामुळे काही वेळा धार्मिकता किंवा आध्यात्मिकतेमध्ये मन गुंतू शकतं आणि निर्णयामध्ये गोंधळ होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही ग्रहांकडून सावधगिरी आवश्यक आहे. संपूर्ण ग्रहस्थिती पाहता आजचा दिवस थोडा समतोल साधणार आहे आणि काही भागात विलंब किंवा गोंधळ जाणवेल. पण त्याच वेळी तुमचं आकर्षण शक्ती, संवाद कौशल्य आणि मानसिक बळ वाढणाऱ्या गोष्टींना चालना मिळेल. ग्रहस्थितीवरून असा निष्कर्ष निघतो की मेहनत, नियम आणि संयम, योग्य संवाद या 3 गोष्टी आज तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकतात. आज एखाद्या दिव्य शक्तीचा आधार घ्यावा, जसे की स्वामी समर्थांचं नामस्मरण, ज्यामुळे ग्रहांची नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकतेचा अनुभव येईल. आता आपण दुसरं पाहणार आहोत आरोग्याबद्दल. आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आज तुमचं मन, शरीर आणि आत्मा यांच्यात समतोल साधणं अत्यावश्यक आहे. कारण आज ग्रहांची स्थिती तुमच्या मनशांतीला थोडं आव्हान देणारी आहे. विशेषतः शनीचा 12व्या भावात वावर, चंद्राचा 2ऱ्या भावातील प्रवास आणि सूर्याच्या 3ऱ्या भावातील ठाण मांडणे या सगळ्यांचा एकत्रित प्रभाव तुमच्या शरीराच्या ऊर्जेवर आणि मनाच्या स्थिरतेवर जाणवेल. सर्वप्रथम बोलूया मानसिक आरोग्याबद्दल. कुंभ राशीचे लोक सहसा विचारशक्तीला असतात, पण आज तुमचं मन काहीसं अस्वस्थ वाटू शकतं. मनात जुने विचार पुन्हा जागे होऊ शकतात. काही गोष्टींबाबत अपराधी भावना निर्माण होऊ शकते आणि स्तरावरही नाराजी मनात खोलवर बसून राहू शकते. अशा वेळी सर्वात महत्त्वाचं आहे स्वतःला समजून घेणं. चूक कोणाची आहे याचा शोध घेण्याऐवजी मी आता काय करू शकतो याचा विचार करा. शांत चित्ताने बसून ध्यान करा. अगदी 10 ते 15 मिनिटं तरी श्वसनावर लक्ष केंद्रित करा. काही लोकांसाठी आपल्या मनातील घालमेल कमी करायला नामस्मरण खूप उपयोगी ठरतं. स्वामी समर्थ, शिव, दत्तगुरू अशा कोणत्याही श्रद्धास्थानाचं स्मरण मनाला हलकं करू शकतं. शारीरिक आरोग्याचं बोलायचं झालं तर आज पचनसंस्था आणि थकवा यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काही कुंभ राशीचे लोक गेल्या काही दिवसात जेवणात अनियमितता करत आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी जेवण चुकवत आहेत किंवा जंक फूड जास्त खाऊन आहेत. जर आपण याचा परिणाम होऊ शकतो तर अन्नपचनाच्या तक्रारी, गॅस, अपचन, ॲसिडिटी यांसारख्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. शक्य असल्यास आज हलकं आणि शिजवलेलं अन्न खा. भाज्या, सूप, डाळ भात यांसारखा आहार घेतल्यास शरीरावर ताण कमी होईल. अन्नासोबत पुरेशी पाणी पिण्याची सवय ठेवावी. दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातल्या विषारी घटकांचं विसर्जन होईल. शनी मकर राशीत असल्यामुळे तुम्हाला पाठीचा त्रास, सांधेदुखी किंवा पाय दुखण्यासारख्या समस्या जाणवू शकतात. विशेषतः ज्यांना आधीपासूनच अशा तक्रारी आहेत त्यांच्यासाठी आज जास्त वेळ खुर्चीवर बसणं, चुकीच्या पोझिशनमध्ये काम करणं किंवा व्यवसाय न करणं यामुळे आपला व्यायाम न करता दुखणी वाढू शकतात. त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या. शरीर ताठ ठेवून काम करा आणि शक्य असल्यास स्ट्रेचिंग किंवा योगासनाचा समावेश करा. सकाळचा थोडा वेळ चालायला किंवा सूर्यनमस्कारासाठी देऊ शकाल तर शरीर अधिक तंदुरुस्त राहील. आज सूर्य तुमच्या 3ऱ्या भावात आहे, त्यामुळे एकंदर तुमचे एनर्जी लेवल चांगलं राहू शकतं, पण ते एका मर्यादेपर्यंतच. जर तुम्ही या ऊर्जेचा गैरवापर केला, सतत मोबाईल किंवा स्क्रीनकडे पाहत राहिलात तर डोळ्यांना थकवा येईल आणि मानसिक एकाग्रता कमी होईल.
त्यामुळे स्क्रीन टाईमवर नियंत्रण ठेवा. सतत सोशल मीडियावर वेळ घालवणं टाळा. त्याऐवजी एखादं चांगलं पुस्तक वाचा, शांत संगीत ऐका किंवा फुलझाडांची काळजी घ्या. यामुळे तुमचं मन शांत होईल आणि आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल. आज चंद्र दुसऱ्या भावात असल्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर त्याचा परिणाम होतोय. काही जणांना आज गोड खाण्याची खूप इच्छा होईल, तर काही जणांना कंटाळवाणं वाटल्यामुळे सतत काहीतरी खाणं वाटू शकणार नाहीत. पण लक्षात घ्या, चंद्र जसा भावनाचा कारक आहे तसाच इमोशनल ईटिंगचा कारणीभूतही असतो. म्हणजे भावनिक अस्वस्थतेत आपण खाणं सुरू करतो, ज्यामुळे वजन वाढ, पचन बिघडणं किंवा ऊर्जा कमी होणं यासारखे परिणाम होऊ शकतात. म्हणूनच खाण्याचं प्रमाण कमी पण दर्जेदार ठेवणं हेच आज आरोग्य टिकवण्याचं सूत्र ठरेल. स्त्रियांसाठी आजचा दिवस हार्मोनल बॅलन्स याबाबतीत काही अडचणी घेऊन येऊ शकतो. थकवा जाणवणे, यासाठी मूड स्विंग यांसारखी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. कोणताही आहार किंवा सवय अंगीकारण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं चांगलंच ठरेल. तसेच काही स्त्रियांना कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा पुरवठा नियमितपणे सुरू ठेवावा. तुमचं आरोग्य तुमच्या झोपेवरही अवलंबून आहे. कालची झोप जर नीट झाली नसेल तर आज तुम्ही चिडचिड वाटू शकते. रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर करणं, वेळेवर जेवण न करणं किंवा उशिरा झोपणं यामुळे तुमच्या शरीराचा नैसर्गिक रिदम बिघडतो. त्यामुळे आज रात्री झोपेचं वेळापत्रक न विसरता पाळा. रात्री 10:30पर्यंत झोपायला गेलात तर मेंदू आणि शरीर दोघंही रिफ्रेश होतील. आरोग्य टिकवण्यासाठी आज तुम्ही काही उपाय करू शकता. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर एक लिंबू पाणी प्यावं, त्यामुळे तुमचं दिवसभरात थोडाफार वेळ चालण्यावर द्यावा. आणि रात्री झोपण्याआधी कुठलाही ताणमुक्त करणारा व्यायाम करावा, जसे की उत्तर शांत संगीत त्यामुळे किंवा नामस्मरण. शिवाय मानसिक शांततेसाठी आजचा एखादा दत्तमाळा आणि स्वामी समर्थांचा जप केल्यास मन अधिक स्थिर राहील. हे केवळ आध्यात्मिक नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही फायदेशीर आहे. एकूणच आज आरोग्याकडे दुर्लक्ष न करता जाणीवपूर्वक काळजी घ्या, तर कोणतीही समस्या गंभीर स्वरूपात जाणवणार नाही. आजचा मंत्र आहे, स्वतःची काळजी घ्या, कारण शरीर हेच खरे साधन आहे. तुमचं आरोग्य जर बळकट असेल तर बाकी सगळे निर्णय तुमच्या नियंत्रणात राहतील. म्हणूनच आज तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या. वेळेत जेवा, पाणी पिया, हलकी कसरत करा आणि मनात शांतता राखा. आता आपण तिसरं पाहणार आहोत करिअरबद्दल. आज दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने विचार करता सक्षम आहे. त्यामुळे आकाशातील ग्रहांची जी स्थिती आहे ती तुमच्या काही संधी घेऊन येते, पण त्याचवेळी काही अडथळेही निर्माण करू शकते. विशेषतः शनीचा प्रभाव आणि मंगळाची स्थिती तुमच्या प्रोफेशनल निर्णयावर प्रभाव टाकत आहे. यामुळे तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या टप्प्यावर असाल, जसं की नवीन नोकरी, प्रमोशन बद्दल आणि किंवा एखाद्या प्रोजेक्टचं डीलरशिप, यामुळे आज विचारपूर्वक आणि संयमाने निर्णय घ्या. तुमच्या राशीत शनी दीर्घ काळापर्यंत असतो आणि त्याचा परिणाम म्हणजे कुंभ राशीचे लोक मेहनती, विचारवंत आणि आपल्याला काम स्थिर असतात. पण आजचा दिवस असा आहे की काही नकारात्मक गोष्टी तुमच्या मनात शंका निर्माण करू शकतात. बॉसचा एखादा शब्द खटकू शकतो, सहकार्याची वागणूक खोटी वाटू शकते किंवा तुमच्या कामाची दखल घेतली जात नाही असं वाटू शकतं. पण या भावनांना स्वतःवर हावी होऊ देऊ नका. आजचा दिवस मन संयम आणि शहाणपणा या दोन गोष्टी तुमच्या करिअरबद्दल पुढे नेतील. ज्याने नुकतीच नोकरीला सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस शिकण्याचा आहे. सुरुवातीला अडचणी येतील, काम समजत नाही, सहकाऱ्यांशी जुळवून घेताना थोडी तडजोड लागेल, पण याच गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन बळ देतात. त्यामुळे अजिबात न घाबरता धैर्याने आणि विनम्रतेने कामाला सामोरे जा. व्यवसाय करण्यासाठी आजचा दिवस निर्णयक्षम आहे, पण तो निर्णय तुमच्या इच्छेवर नाही तर डेटावर आणि वस्तुस्थितीवर आधारित असायला हवा. त्यामुळे उदाहरणार्थ, जर नवीन ब्रँच सुरू करायची असेल, नवीन प्रोजेक्ट लॉन्च करायचा असेल किंवा कुठल्याही भागीदारीचा विचार करत असाल तर आज विचारपूर्वक निर्णय घ्या. मंगळाच्या प्रभावामुळे जोश जास्त असतो, पण कधी हा जोश तुमचं नुकसानही करू शकतो. त्यामुळे जोखीम घेण्यापूर्वी सल्ला घ्या, प्लॅनिंग करा आणि मग पुढे जा.
ज्यांची नोकरी सुरक्षित वाटत नव्हती त्यांच्यासाठी काही दिलासादायक गोष्टी होऊ शकतात. म्हणजेच HR कडून चांगली बातमी मिळू शकते किंवा एखादा निर्णय जो तुम्हाला त्रास देत होता तो तुमच्या बाजूने वळू शकतो. पण या सगळ्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता आरामात राहू शकता. तर याचा अर्थ असा की परिस्थिती हळूहळू तुमच्या सुधारते, त्यासाठी सातत्याची गरज आहे. IT, डेटा, संशोधन, शिक्षण, आर्ट, क्रिएटिव्हिटी क्षेत्रात कामं करण्यासाठी आजचा दिवस संधीचा आहे. तुम्हाला नवीन कल्पना सुचू शकतात, क्लायंटकडून काही नवीन कामं मिळू शकतं किंवा जुनं काम तुमच्या नावाने ओळखलं जाऊ शकतं. त्यामुळे जर काही तुम्ही याच क्षेत्रात असाल तर आज प्रेझेंटेशन, आयडिया सादरीकरण किंवा इनोव्हेटिव्ह काम करणं या गोष्टीवर भर द्या, तुम्हाला फायदा होईल. नोकरी बदलायची इच्छा असल्यास आजची वेळ विचारायची वापरावी. म्हणजेच नवीन नोकरीचे पर्याय शोधा, जुने संपर्क पुन्हा जागवून नेटवर्किंग करा आणि तुमचा CV अपडेट करा. पण ॲक्च्युली रिजिग्नेशन देण्यासाठी आजचा दिवस नाही, पुढील 3 ते 5 दिवस ग्रहस्थिती थोडी स्थिर होईल आणि तेव्हाच अंतिम निर्णय योग्य ठरेल. ज्यांना परदेशात काम करण्याच्या इच्छा आहे किंवा कोणतेही काम दूरवरून करायचं आहे त्यांच्यासाठी आज एखादी मेल, प्रस्ताव किंवा सूचना येऊ शकते. जर तुम्ही फ्रीलान्सर असाल तर तुमच्याकडे नवीन क्लायंट येऊ शकतो किंवा जुना क्लायंट पुन्हा काम देऊ शकतो. यासाठी तुमचा प्रोफाईल ॲक्टिव्ह ठेवा, वेळोवेळी अपडेट करत राहा. कुंभ राशीचे बरेच लोक सहसा दुसऱ्यांपेक्षा वेगळा विचार करतात, त्याची क्रिएटिव्हिटी वेगळी असते. पण आजचा दिवस असा आहे की ते वेगळेपणाने जपणं महत्त्वाचं आहे. पण त्यावेळी टीमवर्क आणि जुळवून घेण्याची वृत्ती देखील आवश्यक आहे. फक्त स्वतःचं बघत राहिलात तर काही जण नाराज होतील आणि तुम्हाला वातावरणात तणावपूर्ण होईल. आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या ऑफिस पॉलिटिक्सपासून लांब राहा. कोणाची चुगली करू नका. कळत नकळत गॉसिपमध्ये सामील होणं किंवा एखाद्या निर्णयावर टीका करणं यामुळे तुमच्या प्रतिमेला धक्का लागू शकतो. कुठलाही मेल, मेसेज किंवा संभाषण लिहिताना बोलताना संयम आणि सभ्यता ठेवा. जर आज इंटरव्ह्यू असेल तर सकारात्मक आणि आत्मविश्वास राखा. तुमचं बोलणं स्पष्ट असावं, अनुभव व्यवस्थित मांडलेले असावेत आणि तुमचं वर्तन निम्र आणि विनम्र असावं. बऱ्याच वेळा आपण ज्ञान असलं की तर योग्य पद्धतीने मांडलं आलं नाही तर संधी हुकते. म्हणूनच प्रॅक्टिस करूनच इंटरव्ह्यूला सामोरे जा. ज्यांना अजून स्थिर करिअर सापडले नाही, विशेषतः विद्यार्थ्यांना किंवा नवीन दिशा शोधणाऱ्यांना, त्यांनी आज आत्मपरीक्षण करावं. काय आवडतं, कुठे ऊर्जा जाते, कोणत्या गोष्टी आपल्याला उत्साही करतात हे स्वतःला विचारा. कारण नोकरी म्हणजे फक्त पैसा नाही तर आत्मिक समाधान देखील आहे. आजच्या दिवसात करिअरचं खूपच एक सूत्र आहे, शांतपणा, संयम आणि सातत्य. कुठल्याही गोष्टीवर अतिउत्साह किंवा अतिनिराशा न दाखवता एक पाऊल मागे घेऊन विचार करणे हेच तुमचं यश ठरेल. आता आपण चौथं पाहणार आहोत धन लाभाबद्दल. आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून बराच विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक वागण्याचा आहे. कुंभ राशीजवळ सध्या शनी, राहू आणि मंगळ यांचा सूक्ष्म प्रभाव जाणवतो आहे, ज्यामुळे आर्थिक व्यवहारामध्ये योग्य तो विचार न करता घेतलेले निर्णय काहीसे नुकसानदायक ठरू शकतात. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना संयम आणि सावधगिरी हाच मंत्र आहे. आज पैशांच्या बाबत कोणताही मोठा निर्णय घेणं टाळावं. उदाहरणार्थ मोठा व्यवहार करणे, कोणाला मोठी रक्कम उधार देणे किंवा शेअर्स, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे या गोष्टींपासून थोडं लांब राहणं हितकारक ठरेल. बाजारातील चढउतार सध्या अनिश्चित आहे आणि तुम्ही भावनेच्या भरात काही निर्णय घेतल्यास पुढे त्याचा आर्थिक ताण तुमच्यावर पडू शकतो. घरातल्या खर्चावर विचार केल्यास आज काही अनपेक्षित खर्च येण्याची शक्यता आहे. घरातील आणि वस्तू बिघडणे, औषधांचा खर्च, मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च किंवा एखादा जुना थकबाकीदार अचानक पैसे मागायला येणं अशा गोष्टी आज घडू शकतात. त्यामुळे आजच्या सकाळपासून तुमच्या दिवसाचं पैशांचं नियोजन ठरवून टाका. ज्यांचं उत्पन्न स्थिर आहे त्यांनी आज बचतीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे, कारण या काळात मिळणारी बचत पुढे येणाऱ्या काही मोठ्या खर्चांसाठी उपयोगी ठरणार आहे. विशेषतः ज्यांनी नवीन घर घेण्याचा किंवा कर्ज फेडण्याचा विचार केला आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस ही बाब नीट मांडण्याचा आहे, पण अंतिम निर्णय पुढे ढकललेला बरा. नोकरी करणाऱ्यांना आज बोनस, इन्व्हेस्टमेंट, इन्सेंटिव्ह किंवा
भत्त्या संदर्भात काही सकारात्मक संदेश मिळू शकतात, पण ही रक्कम मिळण्यापर्यंत मोठं नियोजन करू नका. जर एखाद्या सहकार्याने व्यवसायात गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला तर त्याची पारदर्शक माहिती मागवली पाहिजे. भावना आणि मैत्रीच्या जोरावर कुठेही पैसे गुंतवू नका. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस नफा कमी खर्च जास्त अशा प्रकारचा असू शकतो. काही खर्च पुढे ढकलण्याचा विचार असला तरी काही खर्च टाळता येणार नाहीत. स्टॉकची पूर्तता, दुकानातली सुधारणेला खर्च, कर्जाचे हप्ते या सगळ्या बाबतीत तुम्ही जर सध्याची परिस्थिती ध्यानात घेऊन निर्णय घेतलात या नुकसान टळू शकतं. विशेषतः जर एखाद्या क्लायंटकडून पैसे अडकले असतील तर आजचा दिवस तुम्ही प्रयत्न केल्यास काही पैसे मिळू शकतात. शेअर बाजार, क्रिप्टो किंवा म्युच्युअल फंड अशा जोखमीच्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची आज खूप सतर्क राहावं. एखादं आकर्षण वाटणारं ऑफर, लवकर पैसे वाढवण्याचं आमिष किंवा दुसऱ्यांचं पाहून गुंतवणूक करणं या सगळ्या गोष्टी टाळाव्यात. आजचा दिवस तुमचं धैर्य आणि धीर यांची कसोटी पाहणार आहे. काही वेळ न गुंतवलेले पैसे म्हणजेच बचवलेले पैसे असतात, त्यामुळे हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांना किंवा बेरोजगार असलेल्या तरुणांना ऑनलाईन उत्पन्नाचे काही मार्ग अजून सुचू शकतात, जसं काही फ्रीलान्सिंग, कंटेंट क्रिएशन, अफिलिएट मार्केटिंग किंवा कोर्सचे पैसे कमवण्याचे पर्याय. पण काहीसे धाडसा न करता आधी शिका. स्मॉल स्किल्सपासून सुरुवात करा आणि पुढे वाचा. कुठलीही सॉफ्ट स्किल जसं की ग्राफिक डिझाईन, कोडिंग, ट्रान्सलेशन या क्षेत्रात आज प्रशिक्षणासाठी पैसे गुंतवला तर भविष्यात नक्कीच फायदा होईल. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला आर्थिक विषयांमध्ये आज उपयुक्त ठरू शकतो. त्यांच्याकडे अनुभव आणि स्थैर्य आहे जे आज तुमच्याला काही क्षणात चुकीचे निर्णय घेण्यापासून रोखू शकतं. जर तुम्ही कुठल्या शासकीय योजनेत किंवा बँक योजनामध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर आजची माहिती गोळा करा, पण निर्णय पुढच्या दिवसात घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की सध्या तुमच्या हातात पैसा येत नाही आहे तर त्याच एक कारण म्हणजे घरातील साठलेली ऊर्जा. फेंगशुई किंवा वास्तुशास्त्रानुसार घरातील अस्वस्थता, तोडलेली वस्तू, बंद कपाट, झळकी, इलेक्ट्रॉनिक्स या गोष्टी आर्थिक व्यवहार अडकवतात. म्हणून आज थोडं घर स्वच्छ करा, नको असलेली वस्तू दान द्या आणि सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करा. तुमचं आर्थिक नशीब आज पूर्णपणे तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. जर तुम्ही आळशीपणा, टाळाटाळ किंवा मग बघू या वृत्तीने दिवस घालवला तर पैसे येण्याची शक्यता कमी होते. पण जर तुम्ही प्रोटेक्टिव्ह राहिलात, खर्चावर नियंत्रण ठेवलं आणि थोडी काळजी घेतली तर आजचा दिवस सावरता येतो. आज तुम्हाला काही ठिकाणी लहानशा संधी दिसू शकतात, जसं की काही विकलेली जुनी वस्तू, छोटं काम करून मिळालेली रक्कम किंवा एखाद्या ग्राहकाकडून मिळालेली शाबासकी. या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. मोठे पैसे मिळवण्याच्या अपेक्षेने छोट्या संधी गमावू नका. अखेरीस लक्षात ठेवा, पैसा ही ऊर्जा आहे. आजच्या दिवशी त्या ऊर्जेला व्यवस्थित वळण्यासाठी शिस्त, संयम आणि सहजगता यांचं खूप मोठं महत्त्व आहे. मी किती कमवतो पेक्षा मी कसं वापरतो या विचाराकडे वळा आणि तुमचं आर्थिक भविष्य उज्ज्वल होईल. आता आपण पाचवं पाहणार आहोत प्रेम संबंधाबद्दल. आजचा दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी प्रेमाच्या बाबतीत संमिश्र अनुभव देणारा ठरू शकतो. एकीकडे जुन्या आठवणी, भावना आणि आपुलकीचा ओलवा हृदयात भरून येईल, तर दुसरीकडे मतभेद, अपेक्षा पूर्ण न होणं किंवा संवादात गैरसमज होण्याची शक्यता आहे. म्हणूनच प्रेमसंबंध टिकवण्यासाठी संयम, समजूत आणि स्पष्ट संवाद यांची अत्यंत आवश्यकता आहे. तुम्ही जर कोणासोबत रिलेशनशिपमध्ये असाल तर आज आपल्या जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा मारणं खूप गरजेचं ठरेल. मागील काही दिवसांपासून तुम्ही एकमेकांपासून दूर गेल्यासारखं वाटत असेल तर त्याचं कारण संवादाचा अभाव, व्यक्त दिनकर्म किंवा मनात साचलेले शब्द असू शकतात. आजचा दिवस हळूहळू जवळीक वाढवण्याचा आहे. एकत्र वेळ घालवा, जुन्या आठवणी शेअर करा किंवा साधीची पण प्रेमळ भेट एकमेकांना द्या. कुंभ राशीचे लोक स्वभावात थोडं स्वतंत्र विचाराचे असतात. त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य हवं असतं, पण कधीकधी हे स्वातंत्र्य दुसऱ्या व्यक्तीला दुरावा वाटू शकतं. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला तुमच्या स्वभावाचं स्पष्टीकरण देणं, त्यांच्या भावना ऐकून घेणं, तुमचं प्रेम व्यक्त करणं खूप आवश्यक आहे. प्रेमाचे शब्दही तेवढेच महत्त्वाचे असतात जेवढी कृती.
आजच्या दिवसात काही कुंभ राशीचे लोक जुना प्रेमसंबंध आठवून थोडे भावुक होऊ शकतात. काही अपुरे राहिलेले क्षण, अधुरी प्रेमकथा किंवा दुरावलेली शक्ती हे सगळं मनात पुन्हा एकदा डोलावतील. या भावना नैसर्गिक आहेत, पण त्या भावना तुमच्या सध्याच्या नात्यावर परिणाम करत नाहीत याची खबरदारी घ्या. जुन्या जखमा कुरवाळून चालता येत नाही. आज त्या व्यक्तीसोबत आयुष्य आहे, या नात्याला मजबूत करणं हेच हिताचं आहे. जे आहेत लोक सिंगल त्यांच्यासाठीही आजचा दिवस काहीसा आत्मपरीक्षणाचा आहे. तुम्ही खरंच नात्यात येण्यासाठी तयार आहेत का, की अजून स्वतःत राहणं तुम्हाला हवं आहे? जर तुम्ही नवीन ओळखीच्या शोधात असाल तर आज सोशल मीडिया, डेटिंग ॲप्स किंवा मित्रांच्या माध्यमातून कोणातरी विशेष व्यक्तीची ओळख होण्याची शक्यता आहे. पण लगेचच त्या व्यक्तीबाबत निर्णय घेण्याऐवजी आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा. नवीन नात्यांमध्ये असणाऱ्यांनी आज थोडं शांत राहणं आवश्यक आहे. कधीकधी जास्त अपेक्षा, एकतर्फी गुंतवणूक किंवा वेळेवर रिप्लाय न मिळणं यामुळे मनावर परिणाम होतो. पण हे सर्व नॉर्मल आहे. प्रत्येकजण आपल्या वेगाने जवळ येतो आणि प्रेम हे एक प्रोसेस आहे, त्याला वेळ द्या. तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबतचे संबंध आज थोडे चढ उतार असू शकतात. घरातील जबाबदाऱ्या, आर्थिक ताणतणाव किंवा वेळापत्रक यामुळे संवाद कमी झाला असेल तर आज एकमेकांना वेळ द्या. एकत्र जेवण करणं, एखादा आपण सिनेमा बघणं किंवा फक्त एकमेकांच्या हातात हात घेऊन बसणं या साध्या गोष्टी तुमचं नातं बळकट करू शकतात. जोडीदाराची मदत, मजबूत आणि समजूत आणि आधार मिळणे यासाठी तुमची ऑप्शन्स आवश्यक आहे. प्रेमसंबंधात कधीकधी अहंकार येतो. मीच का माफी मागावी, मीच का पुढे बोलावं या विचारांनी नातं कमकुवत होतं. जर तुमच्याकडून चूक झाली असेल तर क्षमा मागण्यास मागे पुढे पाहू नका आणि जोडीदाराच्या चुकीसाठी त्यांना समजून घ्या. क्षमा करणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तर ते नात्यावरच्या विश्वासाचं प्रतीक आहे. आज प्रेमसंबंधात एकमेकांना स्पेस देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी थोडा वेळ लागतो. त्याला थोडं समजून घेतलं की नातं अजून फुलून लागतं. एकमेकांच्या वेगवेगळ्या स्वभावांना स्वीकारणं हे प्रेमाचं खरं रूप आहे. आजचा दिवस तुम्हाला हे शिकवतो की प्रेम ही केवळ भावना नाही, तर ती एक स्वीकृती आहे. समोरच्या व्यक्तीशी जशी आहे तशी स्वीकारणं. जर तुम्ही हे शिकलात तर तुमचं प्रेम आयुष्यभर टिकेल. संध्याकाळनंतर तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकत्र थोडा वेळ घालवू शकता. तुम्ही त्यांना एखादी छोटीशी गिफ्ट द्याल किंवा सरप्राईज भेटवस्तू दिली तर त्यांना आनंद होईल. प्रेम ही नेहमी मोठ्या गोष्टीत नसतं, ते छोट्या सवयी, छोट्या प्रयत्न आणि वेळेत व्यक्त केलेल्या भावना यातून दिसतं. ध्यानात ठेवा, प्रेमात विश्वास, संवाद आणि समर्पण हे 3 खांब असतात. त्यापैकी एकही कमजोर झाला तर नातं डगमगू शकतं. आजचा दिवस त्या खांबांना मजबूत करण्यासाठी उत्तम आहे. आता आपण 6वं पाहणार आहोत भाग्याबद्दल. आजचा दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी भाग्याच्या दृष्टीने संधी आणि चाचण्यांनी भरलेला आहे. नशीब तुमच्या बाजूने असलं तरी त्याचा लाभ घेण्यासाठी कृती हवी, आत्मविश्वास हवा आणि योग्य दिशेने चालणं गरजेचं आहे. कुंभ राशीचे जातक हे बुद्धिमान, तर्कशुद्ध आणि नवकल्पना रुजवणारे असतात. पण आज त्यांचा या गुणांना भाग्याची साथ मिळण्यास काही अशक्य गोष्टी शक्य होतील. आज सकाळपासून तुमच्यात एक वेगळा आत्मविश्वास आणि ऊर्जा जाणवेल. काहीतरी मोठं घडणार आहे अशी भावना मनात घर करेल. तुम्हाला लाभ होण्याचे योग्य विशेषतः शिक्षण, नवे प्रोजेक्ट, नोकरीतील संधी आणि आर्थिक व्यवहारामध्ये दिसून येतील. पण हे लक्षात ठेवा की भाग्य जेवढं मदत करेल त्याच्या दुप्पट तुमच्या निर्णयतेवर यक्ष लंबून आहे. त्यामुळे तुमच्या शरीरावर, राशीवर गुरु आणि शनी यांचा विशेष दृष्टिकोन आहे. त्यामुळे तुमच्या कार्यप्रवृत्तीमध्ये गांभीर्य आणि स्थिरता दिसेल. जुने अडथळे दूर होतील, अडवलेली कामं मार्गी लागतील, काही जुने संधीचे दरवाजे पुन्हा उघडतील. पण त्यासाठी तुम्ही त्या दरवाजासमोर पोहोचणे गरजेचे आहे. संधी शोधा आणि मिळालेल्या संधींना दोन्ही हातांनी पकडा. नवीन योजना किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तुम्ही या गोष्टींचा विचार गेले काही महिने करत होता त्यावर कृती करण्याची ही योग्य वेळ आहे.
भाग्य तुम्हाला साथ देईल, पण त्यावर पूर्ण अवलंबून राहणं चुकीचं ठरेल. कारण नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवणं ही कुंभ राशीची खासियत आहे. आज तुमच्यासाठी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. ही बातमी तुमच्या करिअर, नोकरी, शिक्षण किंवा घरगुती बाबतीत असू शकते. काही लोकांना मुलाखत, प्रमोशन किंवा महत्त्वाचं पत्र प्राप्त होऊ शकतं. जे विद्यार्थी परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस प्रेरणादायी ठरेल. भाग्य त्यांच्या पाठीशी आहे, पण अभ्यास ही त्याची चावी आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आजचा दिवस सकारात्मक घेऊन येणारा आहे. देवाची कृपा, पूर्वजनांचा आशीर्वाद आणि कर्माची फळं यांची अनुभूती आज तुम्हाला जाणवेल. जर तुम्ही एखाद्या मंदिरात, गृहस्थानी किंवा धार्मिक कार्यात सहभागी झाला तर तुम्हाला अंतर्मनातून समाधान लाभेल. हे भाग्य तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल, जे पुढच्या निर्णयासाठी आवश्यक आहे. काही कुंभ राशीचे लोक आज लॉटरी, शेअर बाजार किंवा गुंतवणूक यामध्ये चांगला लाभ कमवू शकतात. त्यांना अतिलोभ किंवा हव्यासा टाळा. जेवढी माहिती आहे तेवढ्यावरच निर्णय घ्या. भाग्याची साथ आहे, पण शहाणपणाची गरज अधिक आहे. सहजा पैसे मिळवण्याचा मोह टाळा आणि दीर्घकालीन फायदा होईल अशा गोष्टींमध्ये वेळ द्या. घरातील वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे आज तुमचं भाग्य अधिक बळकट होईल. त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. ते तुमच्या आज एखादा महत्त्वाचा सल्ला देऊ शकतात. ते तुमचं भविष्य बदलू शकतं. भाग्य केवळ नशीब नसतं, तर आपल्या आयुष्यात असलेल्या लोकांची साथसुद्धा असतं. कधी आपण म्हणतो माझं काही भाग्यच नाही, पण आजचा दिवस त्या विचारांना खोडून काढणार आहे. कारण जेव्हा मनापासून तुम्ही प्रामाणिकपणे काम करता तेव्हा भाग्य स्वतःच्या तुमच्या दाराशी येतं. आज तुमच्या सकारात्मकतेमुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि त्यातूनच नवी नाती, नवे संधी, नवे दरवाजे उघडतील. दुपारनंतर भाग्याचा कल आणखी अनुकूल होऊ शकतो. त्यामुळे काही अचानकपणे मिळणारे फोन कॉल, ईमेल्स किंवा मेसेजेस हे चांगल्या बातम्या घेऊन येऊ शकतात. यामध्ये नवीन नोकरी, घर विकत घेणं, भाड्याचा सौदा किंवा एखादं जुना थकलेले पैसे परत मिळणं याचा समावेश असू शकतो. तुमचा लकी नंबर आज 8 आहे. हा अंक शनीचा असल्यामुळे स्थैर्य, न्याय आणि संयम यांचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे जर तुमचं कुठलं काम स्थगित असेल तर आज ते मार्गी लागण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी योग्य वेळ आणि योग्य प्रयत्न लागेल. लकी रंग निळा किंवा नेव्ही ब्ल्यू आहे. यामुळे तुमच्या रंगाचे वस्त्र परिधान करणं किंवा घरातील वस्तू याचं रंगात ठेवणं भाग्याला आकर्षित करेल. तुम्ही ज्या कामासाठी निघणार असाल तेव्हा निळ्या रंगाची वस्तू जवळ ठेवा. काही उपाय आजच्या भाग्यवृद्धीसाठी: सकाळी उठून पाण्याच्या कुशा किंवा तुळशीचे पाने टाकून आंघोळ करा. शनी महाराजाला तेल अर्पण केल्यास अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. गरिबांना कणिक, उडीद डाळ किंवा काळ्या वस्तूंचं दान करा. आईवडिलांना नमस्कार करून त्यांच्या पायांवर डोकं ठेवा. यामुळे पूर्वजांची कृपा तुम्हाला मिळेल. आजचा भाग्याची संदेश म्हणजे ज्याचं मन स्वच्छ, कर्म प्रामाणिक आणि हेतू निर्मळ असतो त्यांचं भाग्यसुद्धा साथ देतं. आता आपण 7वं पाहणार आहोत भावनांबद्दल. आजचा दिवस भावनिकदृष्ट्या कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. तुम्ही सहसा भावना लपवणारे, आतल्या गाठीचे आणि समोरच्याला फारसं न उघडणारे असता. पण आज ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमच्या मनातल्या भावना स्वतःहूनच बाहेर घेऊन येऊ शकतात. तुमचं मन अधिक संवेदनशील, प्रेमळ आणि भावनिक होईल. आजच्या दिवशी चंद्र तुमच्या भावनिक विषयावर प्रभाव टाकतोय. त्यामुळे तुमचं मन क्षणाक्षणाला बदलणारं, काही वेळा उत्साही, काही वेळा विचारमग्न, तर कधी थोडंसं निराश वाटणं हे नैसर्गिक आहे. पण हेच बदल तुमचं अंतर्मन उलगडून दाखवतात. आज तुम्हाला स्वतःबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. तुमचं भावनिक संतुलन राखणं हे आज सर्वात मोठं आव्हान ठरेल. एखाद्या जुन्या आठवणीने भरलेले गाणं, एखादी व्यक्तीचा अचानक फोन किंवा जुन्या फोटोंचा सामना हे सगळं तुमचं मन हलवू शकतं. पण हे वाईट नाही. भावना व्यक्त करणं, अश्रू ढाळणं आणि मन मोकळं करणं ही आरोग्यासाठी तितकंच आवश्यक आहे. नातेसंबंधात आज भावना फार गहिर्या पोहोचणार आहे. त्यामुळे तुमचं कुणाशी भांडण झालं असेल तर माफ करण्यासाठी योग्य वेळ आहे. तसेच जर कुणावर राग धरून बसला असेल तर आज तुमचं हृदय मावळ आहे. त्यामुळे नात्यांमध्ये सौंदर्य असतं ते माफ करण्याच्या क्षमतेमुळे आज कोणत्याही तुटलेल्या नात्याला पुन्हा एकत्र आणण्याची संधी आहे.
प्रेम संबंधातील भावनासुद्धा आज अधिक तीव्र आणि स्पष्ट होतील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. यावेळी संवाद खुला राहील तर मनातल्या अनेक गोष्टी शेअर करता येतील. प्रेमात असल्यास आज मनात असलेली भावना व्यक्त करण्याची योग्य वेळ आहे. आणि जर तुम्ही अजून एकटे असाल तर एखादी व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. कुटुंबातल्या भावनाही आज चरवड होणार आहे. आईवडिलांची अधिक सुसंवाद होईल. त्यांच्या अनुभवामधून काही शहाणपणाचे धडे मिळू शकतात. भावंडाशी असलेली गैरसमजूत दूर होण्याची शक्यता आहे. जर एखाद्या कौटुंबिक गोष्टीमुळे तुम्ही मनात राग धरून बसला असाल तर आज तो राग वितळेल आणि प्रेम अधिक दृढ होईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही आज संवेदनशीलतेने लोकांशी संवाद साधाल. सहकारी, वरिष्ठ किंवा क्लायंट यांच्याशी तुम्ही मनापासून बोलाल. त्यामुळे त्यांच्याशी तुमचं नातं अधिक घट्ट होईल. भावनिक बुद्धिमत्ता ही फक्त घरातच नाही तर व्यक्तीतही उपयोगी ठरते आणि तुमची ही क्षमता ओसंडून वाहणार आहे. स्वतःशी असलेलं नातं हे सुद्धा आज नव्याने उलगडेल. अनेकदा आपण स्वतःला समजून घेत नाही. आज तुमचं मन मी कोण आहे, माझं खरं सुख काय आहे, माझे खरे स्वप्न काय आहेत, अशा प्रकारचे प्रश्न वेगळेल. या प्रश्नांचे उत्तर शोधताना तुम्ही तुमच्याशीच भावनिक संवाद साधाल, जे फारच गरजेचं आहे. तुमचं मन थोडं चंचल आणि संवेदनशील असल्याने काही गोष्टी त्रासदायक वाटू शकतात, जसे की कुणाचं टोकाचं बोलणं, अप्रत्यक्षाने टोमणे किंवा अनावश्यक टीका. अशा वेळी शांत राहणं आणि समोरच्याच्या बोलण्याचा फार मनाला लावून न घेणं हे तुमचं रक्षण करू शकतं. भावनांना तुमचं बलस्थान असू शकतात, पण त्या कमजोरपणानेही बदलू शकतात जर तुम्ही नियंत्रण गमावलं तर. ध्यान, श्वसन साधना आणि एकांतता आज तुमचं मन स्थिर करण्यासाठी फार उपयोगी ठरतील. एखादं शांत ठिकाण, मंदिर, झाडाखाली बसून मनन करणं या साध्या गोष्टी तुमचं अंतर्मन बळकट करू शकतात. कारण भावना समजल्या की तुमच्यावरील नियंत्रण मिळवता येतं. आज तुम्ही केलेल्या माध्यमातून तुमच्या भावना व्यक्त करू शकता. चित्रकला, लेखन, गायन, नृत्य या सगळ्या गोष्टी आज तुमच्या मनाच्या अस्वस्थता जगासमोर मांडण्याचे सुंदर माध्यम ठरू शकतात. कदाचित तुम्ही मनातल्या भावना कवितेत लिहाल किंवा कुणाला तरी एक सुंदर चिठ्ठी लिहाल. भावनिक आरोग्यासाठी काही उपाय आज उपयोगी ठरतील. दिवसभरात एखादा तरी स्वतःशी संवाद साधा. दिवसभराच्या शेवटी आज काय जाणवलं हे लिहा. नकारात्मक भावनांना व्यक्त करा, पण कुणाला दुखावणं टाळा. नकारात्मक आठवणी पुन्हा पुन्हा आठवा. अन्नात सात्विकते ठेवा, मी मनालाही पोसेल. भावना या दुबळेपणाचं लक्षण नसून ते एक शक्तिस्थान असतं. आजच्या दिवशी तुम्हाला तुमचं हे शक्तिस्थान जाणवेल. अश्रूंमधून ताकद मिळते आणि प्रेमामधून जग बदलतं हे तुम्हाला आज उमलेल. आता आपण आठवं पाहणार आहोत प्रवासाबद्दल. आजच्या कुंभ राशीच्या लोकांसाठी प्रवासाच्या दृष्टीने ग्रहस्थान काही प्रमाणात मिश्र फळदायक आहे. आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल ठरू शकतो, पण योग्य नियोजन, संयम आणि योग्य वेळेची निवड ही फार आवश्यक ठरणार आहे. कारण प्रवासात यश आणि समाधान मिळवायचं असेल तर फक्त चालण्याचे नव्हे तर शहाणपणाने पावल उचलावी लागतात. सुरुवातीला पाहूया ग्रहांची स्थिती. मंगळ आणि गुरु यांचा प्रभाव तुमच्या राशीच्या तृतीय, नवम आणि द्वादश स्थानावर दिसत आहे. त्यामुळे अचानक प्रवासाची संधी, नोकरीची संबंधित दौरा किंवा कुटुंबीय एखादं सहलीचं आयोजन घडू शकतं. आजचा दिवस लघु आणि मध्यम अंतराच्या प्रवासासाठी उपयुक्त आहे. एखादं शहरांतर्गत किंवा जवळच्या शहरात जाण्याची गरज निर्माण होईल. उदाहरणार्थ कामानिमित्त, मुलाखतीसाठी, व्यवसाय भेटीसाठी किंवा कुटुंबातील एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्हाला निघावं लागू शकतं. या प्रवासात थोडीशी घाई, गोंधळ किंवा वेळेचं व्यवस्थापन अवघड होऊ शकतं. पण जर तुम्ही संयम बाळगला तर काम पूर्ण होण्यासही आणि समाधानही मिळेल. वाहतुकीशी संबंधित अडचणी जसे की ट्रॅफिक जाम, रेल्वे किंवा बस उशिराने येणं किंवा फ्लाईटची विलंबता या गोष्टी तुमचा संयम तपासतील. त्यामुळे वेळेआधी निघणं, मार्ग पूर्वीच तपासणं आणि पर्यायी योजना ठेवणं हे आवश्यक ठरेल. वाहन चालवताना काळजी घ्या. विशेषतः जर तुम्ही स्वतः गाडी चालवत असाल तर आज मन शांत ठेवा. मनातल्या भावनिक घडामोडीमुळे तुम्ही चिडचिडे होऊ शकता आणि अशावेळी वाहन चालवता धोकादायक ठरू शकतं. सिग्नल पाळणं, हेल्मेट किंवा सीटबेल्ट वापरणं या गोष्टी आज दुर्लक्षित करू नका.
प्रवासात महत्त्वाची कागदपत्रे, तिकीटं, ओळखपत्र, पर्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यांची नीट सांभाळ करा. काहीच्या बाबतीत काही हरवलेली वस्तू किंवा विसरलेला सामान परत मिळण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी सतर्कता आवश्यक आहे. व्यावसायिक प्रवासासाठी हा दिवस तुम्हाला नवे संधी घेऊन येऊ शकतो. जर तुम्ही सेल्स, मार्केटिंग, मीटिंग्स किंवा क्लायंट व्हिजिटसारख्या कामात असाल तर आजचा दिवस खूप फलदायी ठरेल. पण बोलताना संयम आणि नम्रता पाळावी लागेल. कुठलाही व्यवहार करताना स्पष्टपणा ठेवा. विद्यार्थीसाठी विशेषतः जे स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस माहिती संकलन, कॉलेज किंवा संस्थांना भेट देण्यासाठी उपयुक्त ठरेल. अभ्यासाशी संबंधित प्रवास यशस्वी होण्याची शक्यता आहे. परदेश देशांनी इच्छा ठेवणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांचा त्यामुळे आज नवीन दिशा उघडू शकतात. जसे एखादी माहिती, कॉल, कागदपत्रांची पूर्तता किंवा इंटरव्ह्यूची संधी. जर तुम्ही विजा, पासपोर्ट किंवा परदेशाची शिक्षणासंबंधी प्रक्रिया करत असाल तर आजच्या दिवशी प्रगती होण्याची शक्यता आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवासाची इच्छा मनात असेल तर ती पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. एखादं मंदिर, आश्रम व शांत ठिकाणी जाऊन मन प्रसन्न होईल. अशा प्रवासामुळे तुम्हाला भावनिक स्वास्थ्यही सुधारणा होईल. प्रवास खाण्यापिण्याची काळजी घ्या. अनोळखी ठिकाणी अन्न घेताना स्वच्छतेची खात्री करून घ्या. पाणी पिण्याची सवय, वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप यामुळे प्रवासात थकवा जाणवणार नाही. महिलांसाठी आजचा दिवस थोडा काळजीचा विषय ठरू शकतो, विशेषतः एकट्या प्रवास करत असल्यास. त्यामुळे सुरक्षितता लक्षात घ्या. आपल्या जवळच्या लोकांना ठिकाणाची माहिती देणं, सार्वजनिक वाहनं वापरणं आणि अनोळखी व्यक्तीशी संवाद करताना जागृत राहणं आवश्यक ठरेल. प्रवासात मानसिक समाधान हवं असल्यास योग्य संगीत ऐकणं, एखादं पुस्तक सोबत असणं किंवा सकारात्मक विचार करणं उपयोगी ठरेल. आज तुमचं मन एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करेल. प्रवास हा फक्त शरीराचा नव्हे तर मनाचाही प्रवास असतो, हे विसरू नका. आणि जर तुमच्या एखाद्या निरगम्य ठिकाणी जाण्याची संधी शोधली तर ती स्वीकारा. झाड, पाणी, मोकळे आकाश, थंड वारा या गोष्टी तुमचं मन अधिक सकारात्मक करतील आणि कदाचित एखादी स्फूर्तीची विचारही प्रवासात मनात येईल. पूर्णमिलचा प्रवास म्हणजेच एखाद्या जुने ओळखीचं ठिकाण, जुने मित्र किंवा दूर गेलेले नातेवाईक यांना भेटण्यासाठीचा प्रवास हे आज शक्य आहे. हा प्रवास भावनांनी भरलेला आणि आठवणींनी ओथंबलेला असू शकतो. आजचा प्रवास शुभ होण्यासाठी काही उपाय. निघण्याआधी घरात देवाला नमस्कार करा. एखादी गोड वस्तू खाऊन घरातून बाहेर पडा. स्वतःसोबत साथीताईचं किंवा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. एखाद्या लहानसहान मदतीचा हात या दिल्यास प्रवास अधिक शुभ होतो. आता आपण पाहणार आहोत रंगाबद्दल. कुंभ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली रंग आहे निळा आणि किरमिजी. या दोन्ही रंगाचा आजच्या दिवसावर विशेष प्रभाव आहे. आणि रंग फक्त डोळ्यांनी दिसणारी गोष्ट नसते तर ते आपल्या मनावर, विचारांवर आणि जीवनातील घटनांवरही प्रभाव टाकतात. आपण कोणते कपडे घालतो, कोणत्या रंगाची वस्त्र वापरतो, घरात किती किंवा ऑफिसात कोणता रंग असतो, हे सर्व आपल्या भावनांशी, निर्णय क्षमता आणि नशिबाशी जोडलेले असते. आजच्या दिवसाचा आरंभ जरी तुम्ही निळ्या रंगाच्या स्पर्शाने केला तर तो दिवसभर तुमच्या शांती, समजूतदारी आणि समतोल विचारांची ऊर्जा निर्माण करेल. निळा रंग म्हणजे आकाश आणि सागर दोघेही विशाल, स्थिर आणि खोल. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांसाठी निळा रंग आज तुमचं मन स्थिर ठेवण्याचं काम करेल. तुम्ही कोणतेही मोठी बैठक, निर्णय किंवा चर्चा करत असाल तर निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ ठरेल. निळ्या रंगाचा मानसिक प्रभाव. या रंगामुळे मन शांत राहतं. जर तुम्ही सतत विचारात गुंतलेले असाल, चिंता करत असाल किंवा कोणत्याही नातेसंबंधात गोंधळलेले असाल तर निळा रंग तुम्हाला समाधान आणि विचारांची स्पष्टता देईल. त्यामुळे आज कामाच्या ठिकाणी निळा रंग वापरणे, जसं की निळा शर्ट, स्कार्फ, घड्याची पट्टी किंवा अगदी छोटं निळ्याचे रंगपेन उपयोगी ठरू शकतं. कामरेजी आणि रंगाचा आध्यात्मिक अर्थ. किरमिजी म्हणजे शक्ती, आत्मविश्वास आणि निर्णयता. जर तुम्हाला एखादा कठीण निर्णयाला सामोरे जावे लागत असेल किंवा तुम्ही तुमचं मत ठामपणे मांडायला ठरवलेलं असेल तर किरमिजी रंगाची साथ द्या. या तुम्हाला रंग तुमच्यातील आत्मविश्वास जागवतो आणि तुम्हाला भीतीपासून दूर नेतो. व्यावसायिक यशासाठी जर तुमचं आज एखादं महत्त्वाचं प्रोजेक्टेशन, क्लायंट मीटिंग
किंवा व्यवहाराचे संबंधित काम असेल तर निळ्या रंगाचा शर्ट किंवा किमिरीजी टाय स्कार्फ क्लिप वापरण्याचा शुभ ठरेल. यामुळे तुमचं शांत व्यावसायिक आणि प्रभावी वाटेल. प्रेम संबंधासाठी रंगाचा उपयोग. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आज भेटणार असाल किंवा एखादं नवं नातं सुरू होण्याचं असेल तर निळा रंग तुमच्या बोलण्यात सौम्यता आणेल. तर किरमिजी रंग तुम्हाला आकर्षक आणि आत्मविश्वासपूर्ण बनवेल. त्यामुळे तुम्ही दोन्ही भावनांची गरज असेल, विश्वास आणि ओढ. यामुळे दोन्ही रंग एकत्रितपणे वापरणं यामुळे तुमचं फारशी प्रभावी ठरू शकतं. घराच्या सजावटीसाठी जर तुम्हाला आज घरात एखादी नवीन वस्तू आणायची असेल जसे की पडदा, शोपीस, फुलदाणी, कुशन कव्हर तर निळा किंवा किरमिजी रंगच निवडा. हे रंग तुमचं घर केवळ सुंदरच नाही तर उज्ज्वलवान किंवा सकारात्मक देखील बनवतील. खास करून वायव्य आणि नैऋत्य दिशेला निळ्या रंगाचा वापर केल्यास मानसिक स्थैर्य मिळतं. आध्यात्मिक साधनेसाठी रंगाचा वापर. आजचा दिवस ध्यान, जप किंवा स्वामी समर्थांच्या स्मरणासाठी वापरत असाल तर निळ्या रंगाचं शासन दार त्यामुळे मेणबत्ती वापरली तर मन अधिक शांत होईल. किरमिजी रंगाने वेढलेली एखादी दिवटी किंवा अगरबत्ती तुम्हाला आतून ऊर्जा देईल. मुलाखतीसाठी किंवा स्टेजवर बोलण्यासाठी जर आज तुमचं एखादं स्पीच, मुलाखत किंवा सामाजिक कार्यक्रम असेल तर निळा रंग तुम्हाला शब्दात संयम देईल. तुमच्या आवाजात संतुलित आणि भावनांवर नियंत्रण ठेवणारा वाटेल. किरमिजी रंगामुळे लोक तुमच्यामुळे आकर्षित होतील. रंग आणि चक्र साधना. निळा रंग आपल्या कंठचक्राशी संबंधित असतो. यामुळे संवाद, स्पष्टीकरण आणि सत्य बोलण्याची क्षमता वाढते. किरमिजी रंग मूळाधार आणि स्वादिष्टाने चक्राशी संबंधित असल्याने तो आत्मविश्वास, मूलभूत गरजा आणि प्रेरणा यांचं केंद्र मजबूत करतो. वर्ज्य रंग कोणता? आजच्या दिवशी कुंभ राशीसाठी काहीसा गडद करड्या किंवा फारच बेरंग पोशाख टाळणं योग्य ठरेल. कारण हे रंग तुमच्या मनात उदासीनता किंवा निरुत्साह निर्माण करू शकतात. विशेषतः जर तुमचा दिवस अगोदरच मानसिकदृष्ट्या तणावपूर्ण असेल तर हे रंग तुमच्या भावनांवर नकारात्मक परिणाम करू शकतात. बाह्य संपर्कात रंगाचं महत्त्व. आज तुम्हाला सोशल मीडियावर लोकांशी प्रत्यक्ष संवाद किंवा ऑनलाईन मीटिंग्समध्ये उठून दिसायचं असेल तर प्रोफाईल पिक्चर, बॅकग्राऊंड किंवा पोशाखात एक शुभ रंगाचा वापर करा. रंगाचे कंपन कधीकधी आपली ओळखसुद्धा अधिक आकर्षक बनवतात. आज काय रंग परिधान करावा यासाठी काही सुचवण्या. निळा शर्ट किंवा किरमिजी रुमाल, किरमिजी रंगाची बिंदी किंवा दुपट्टा, निळ्या रंगाचा मोबाईल कवर, पेन किंवा डायरी, घरात निघताना निळा स्कार्फ किंवा किरमिजी पटका. त्यामुळे रंगासोबत जुळणारी भावनांची जाणीव. आज तुम्ही निळा रंग परिधान करताना स्वतःला मनात साधू नका. त्यामुळे मी शांत आहे, मी स्पष्ट विचार करते. किरमिजी रंग घालताना मनात उच्चारू शकता, माझ्यात आत्मविश्वास आहे, मी निर्णय घेऊ शकते. आता आपण 10वं पाहणार आहोत अंकांबद्दल. आजचा कुंभ राशीसाठी जो भाग्यशाली अंक आहे तो म्हणजे 7. या अंकाचा आजच्या दिवसावर विशेष प्रभाव आहे. अंकशास्त्रात म्हणजे अंकाला विशिष्ट ऊर्जा आणि अर्थ असतो. ज्याप्रमाणे ग्रह आपल्या जीवनावर परिणाम करतात त्याचप्रमाणे विशिष्ट अंकसुद्धा आपले निर्णय, संधी, संबंध आणि वैयक्तिक भावना याच्यावर परिणाम करत असतात. अंक 7चं अर्थशास्त्र. अंक 7 हा गूढ, अंतर्मुखता, शोध आणि आध्यात्मिक उन्नती यांचे प्रतिनिधी आहे. हा अंक गुरु आणि नेपच्यून ग्रहाशी ऊर्जेशी जोडलेला आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी ज्ञान, अंतर्मनाचा शोध, विचारमंथन आणि आत्मिक प्रगतीसाठी फारच अनुकूल आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, ज्यात जर तुम्ही अभ्यासू, निरीक्षणक्षम आणि संयमी भूमिका घेतली तर यश तुमच्या दिशेने येईल. कार्यक्षेत्राचा 7चा प्रभाव. आज ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात काही गोष्टीवर खोलवर समजून घेण्याची आवश्यकता भासेल. तुम्ही एखादा प्रोजेक्ट करत असाल तर त्यात एडिटिंग, रिसर्च आणि तांत्रिक बारकायांना महत्त्व द्या. 7 अंक विचारपूर्वक कृती करण्याचा सल्ला देतो. त्यामुळे कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. टीममध्ये शांततेने संवाद साधा आणि इतरांचे मुद्दे ऐकून घ्यावा. त्यामुळे जर तुमच्या नवीन करिअरच्या वाटातील सहभागी असाल तर 7च्या ऊर्जेचा उपयोग करून संपूर्ण माहिती घेतल्यावरच निर्णय घ्या. तुमच्या संशयास्पद प्रवृत्तीलाही आज मार्गदर्शन मिळेल. शिक्षण व अध्ययन. कुंभ राशीतील विद्यार्थी आणि अभ्यासिकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.
7 हा अंक ध्यान, अध्ययन आणि संशोधनात प्रतीक आहे. तुम्हाला एखादं कठीण प्रकरण समजत नसेल तर आज त्याला खोल अभ्यास करण्यासाठी योग्य वेळ आहे. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर अभ्यासात एकाग्रता वाढेल. काही नवीन कल्पना, शंका आणि उत्तर आज तुमच्या मनात स्पष्ट होतील. धनविषयक निर्णयात सावधगिरी. अंक 7 आर्थिक बाबतीत संयम आणि निरीक्षण शिकवतो. आज एखादी गुंतवणूक किंवा खरेदी करताना पूर्ण माहिती मिळवता. कुठल्याही प्रस्तावावर लगेच सही करू नका. भले मोठा नफा मिळेल असं सांगितलं जातं असलं तरीही 7 तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा सर्व बाजू बघा, संशोधन करा आणि मगच निर्णय घ्या. विशेषतः शेअर मार्केट, रिअल इस्टेट किंवा अर्ज व्यवसायात स्वपून राहा. प्रेम व नातेसंबंधात गूढतेचा प्रभाव. प्रेमसंबंधात आज काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मनात काय चाललं आहे याचा शोध घ्याल. कधीकधी आपल्याला शब्दांपेक्षा भावना अधिक स्पष्ट बोलतात. 7 अंक प्रेमात एक प्रकारचं ध्यानात्मक जुळणं दर्शवतो. आजचे नातेसंबंध थोडं अंतर्मुख होणं, संवादातून गहनता शोधणं हे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. जर तुम्ही सिंगल असाल तर आजचा दिवस प्रेमासाठी फारसा अनुकूल नाही, कारण 7 तुम्हाला स्वतःमध्ये झाकून बघण्याचा सल्ला देतो. आत्मचिंतनातून योग्य जोडीदाराची दिशा तुमच्या समोर उघडेल. स्वास्थ्याविषयी सूचना. आरोग्याच्या दृष्टीने अंक 7 एक स्पष्ट संकेत देतो. शांत राहा आणि आहार विहारात सुधारणा करा. आज मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्या. ध्यान, योग, प्राणायाम यामध्ये वेळ घालवणं उपयोगी ठरेल. झोप आणि विश्रांती याकडे दुर्लक्ष करू नका. शरीराचा थकवा फक्त विश्रांतीतेनेच नाही तर मानसिक शांतीनेही दूर होतो हे 7 शिकवतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी संधी. 7 हा अंक आध्यात्मिक उन्नतीचा योद्धक आहे. जर तुम्ही ध्यान, मंत्रजप, ग्रंथवाचन किंवा गुरुउपदेश यामध्ये वेळ घालवता तर तुमचं अंतर्मन समृद्ध होईल. आजची रात्र विशेषतः ध्यानासाठी योग्य आहे. तुम्ही ओम नमः शिवाय जप किंवा स्वामी समर्थ यांची आठवण मनात ठेवा. हे तुमच्यातील भीती, चिंता आणि अडथळे दूर करतील. घरगुती प्रश्नावर विचारपूर्वक कृती. आज घरात काही बाबतीत निर्णय घ्यायचा असेल, जसे की वस्तूंशी संबंधित गोष्टी, घरातल्या सदस्यांचा मतभेद, तर शांतपणे विचार करून सर्वांच्या भावना समजून घ्या. 7 हा अंक शहाणपणाने बोलण्याची आणि ऐकण्याची शिकवण देतो. कोणतीही गोष्ट जबाबदारीने, जबरदस्तीने लादू नका, कारण आज भावना खोल असतील आणि लोक जास्त संवेदनशील असू शकतात. 7 या अंकाशी संबंधित शुभक्रिया. आज वेळ असेल तर सकाळी 7 वाजता एखादं शुभ काम सुरू करा. 7 वेळा एखादा सकारात्मक मंत्र जपा, जसं की माझं जीवन आनंददायी आहे. 7 मिनिटं ध्यान करा. फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या खोलीत, ऑफिसात किंवा घरात 7 वस्तू सकारात्मक भावनेने सजवा. 7 लोकांना मदत करा. अगदी छोट्या कृतीतून स्मितहास्य, मार्गदर्शन, एखादी शुभेच्छा. आजच्या अंकावर आधारित छोटे उपाय. तुमचं पर्स किंवा पाकिट नीट तपासा. 7 रुपयाची नाणी किंवा नोट ठेवणं शुभ ठरू शकतं. मोबाईलपासून नोटबुकपर्यंत काहीतरी अशा वस्तू 7 लिहा किंवा ठेवा, सकारात्मक कंपन टिकवण्यासाठी. निष्कर्ष. आजच्या भाग्यशाली अंक 7 तुम्हाला सांगतो, जलद धावण्यापेक्षा खोल विचार करा. स्वतःला समजून घ्या. तुम्ही जितके अंतर्मुख व्हाल तितकं तुमचं बाह्य जग सुंदर बनेल. ही ऊर्जा तुमच्या प्रत्येक कृतीत दिसू द्या. आता आपण 11वा पाहणार आहोत, रत्नांबद्दल. आजचं कुंभ राशीसाठी जे रत्न विशेष लाभदायक ठरू शकते ते म्हणजे निळम. निळा नीलमणी जो शनी ग्रहाशी संबंधित आहे. कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे आणि म्हणूनच नियम हा तुमच्यासाठी विशेष प्रभावशाली व लाभदायक मानला जातो. मात्र याचा उपयोग नीट समजून योग्य सल्ल्याने आणि श्रद्धेने केल्यास अपेक्षित फायदे होतात. या विभागात आपण जाणून घेणार आहोत नियम रत्नाचे प्रभाव आणि त्यांचे उपयोग कसा करावा, त्याचे फायदे, काळजी का घ्यावी त्यामुळे आणि आजच्या दिवशी त्याचा तुमच्या जीवनावर होणारा परिणाम. नियम म्हणजे काय? नियम म्हणजे निळा नीलमणी हा एक मौल्यवान रत्न असून तो सामान्यतः गडद निळ्या रंगात दिसतो. याचा संबंध शनी ग्रहाशी असतो. शनी म्हणजे शिस्त, कर्म, कठोर परिश्रम, संयम, ज्ञान आणि काळजी. त्यामुळे त्याच्या कुंडलीत शनीचा प्रभाव आहे. त्यांच्यासाठी नियम हा अत्यंत प्रभावशाली रत्न आहे. कुंभ राशीसाठी नियम का योग्य?
कुंभ राशीचा अधिपती ग्रह शनी आहे, त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी नियम हे रत्न नैसर्गिकरित्या अनुकूल मानलं जातं. आजच्या दिवशी ग्रहयोग नियम घालण्यासाठी किंवा त्याचा उपासनाचा दिवस मानण्यासाठी योग्य आहे. विशेषतः जर तुमचं मन अस्थिर असेल, आयुष्यात अडथळे येत असेल किंवा मेहनतीचं फळ मिळत नसेल तर नियम या अडचणीवर प्रभावी उपाय ठरू शकतो. नियमचे सकारात्मक परिणाम. नियम धारण केल्याने खालील सकारात्मक गोष्टी घडू शकतात, जसं की धनप्राप्ती, अचानक आर्थिक लाभ, गुंतवणुकीत यश किंवा अडकलेला पैसा परत मिळणे, कठोर परिश्रमाचं फळ, मेहनतीचा योग्य वेळेस योग्य फळ मिळू लागेल. त्यामुळे संयम आणि मन शांती. मन स्थिर होतं, चिंता कमी होते, निर्णय क्षमतेत सुधारणा होते, दुष्ट लागणे टळते, ईर्ष्या, असुरक्षितता किंवा दुर्वेदूपासून सुरक्षण मिळणं, आध्यात्मिक उन्नती, ध्यान साधना उपासना यामध्ये अधिक गती प्राप्त होते. करिअरमध्ये गती, वरिष्ठांचे संबंध सुधारतात, प्रमोशन किंवा नव्या संधी मिळतात. नियम वापरताना घ्यायची काळजी. नियम हे अत्यंत शक्तिशाली रत्न आहे, त्यामुळे याचा प्रभाव लगेच दिसू शकतो. तो सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही प्रकारचा असू शकतो. म्हणूनच नियम वापरण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या. अंधश्रद्धा नको. फक्त ऐकून किंवा घाईने रत्न खरेदी करू नका. प्रयोग करून पहा. नियम खरेदी करून 1-2 दिवस ट्रायल पिरियडमध्ये अंगठी किंवा लाकडी फ्रेममध्ये बांधून शरीराला स्पर्श होईल अशा रीतीने हातात ठेवा आणि परिणाम बघा. सप्तार्थ ज्योतिषांचा सल्ला घ्या. तुमच्या कुंडलीत शनीची स्थिती योग्य असल्यास नियम धारण करा. शुद्धता. नियम खरेदी करताना तो नैसर्गिक आहे की कृत्रिम याची खात्री करा. हे रत्न महाग असते, पण डुप्लिकेट रत्न बाजारात सहज मिळतात. कधीही अर्धवट विश्वास ठेवू नका. नियम रत्न धारण करण्यासाठी योग्य पद्धत. जर तुम्ही नियम घालायचं ठरवलं असेल तर खालील पद्धती अडवा. त्यामुळे रत्नाचं वजन तुमच्या शरीराच्या वजनाच्या 100व्या भागाइतकं. म्हणजे जर वजन 70 किलो असेल तर 7 रईपर्यंत नियम. धातू. चांदी किंवा पंचधातू हे धातू नियमासाठी योग्य असतात. कोणत्या बोटात घालावं. नियम नेहमी मधल्या बोटात घालावं, कारण हे बोट शनिग्रहांचं प्रतीक आहे. घालण्याचा दिवस आणि वेळ. शनिवारी सकाळी 7:36 त्यामुळे ते 8:30 या शुभ वेळेत शुभ स्नान करून मनोच्चारासह अंगठीत ग्रहण धरा. मंत्र. ओम शन्यच्छराय नमः हा मंत्र 108 वेळा जपा. पूजा. अंगठीतला गंगाजल, दूध, मध आणि केशराने शुद्ध करा. नंतर फूल, अगरबत्ती आणि दीप लावून पूजन करा. नियमचे वैकल्पिक रत्न. प्रत्येकजण नियम धारण करून शकत नाही. काही वेळा कुंडलीतील स्थितीमुळे किंवा मानसिक संवेदनशीलमुळे नियम अनुकूल ठरू शकतं. त्यामुळे अशा वेळी काही पर्याय रत्न वापरू शकता. अमिथिष्ट. शनीशी संबंधित सौम्य रत्न. लाजवर्त. मानसिक स्थैर्यासाठी उपयुक्त. ब्लू टोपाज. धन आणि करिअरमध्ये गती मिळवण्यासाठी उपयुक्त पर्याय. नियमांचा आध्यात्मिक उपयोग. नियम धारण केल्यावर ध्यान, मंत्र जप आणि संयमित जीवनशैली ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही शनिस्तोत्र, हनुमान चालिसा, दत्तमंत्र यांचा जप केल्यास रत्नाचा प्रभाव अधिक चांगला राहतो. शनीच्या दृष्टीतून वाचण्यासाठी शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करणं, काही उडीद दान करणं किंवा गरजूंना चप्पल, कपडे देणं अत्यंत शुभ मानलं जातं. निष्कर्ष. आजचा दिवस नियमसारख्या रत्नाच्या ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी अनुकूल आहे. तुम्ही नियमांचा उपयोग शिस्तबद्धपणे मंत्रोच्चारासह आणि मनपूर्वक केल्यास तुमच्या जीवनात स्थैर्य, यश, आरोग्य आणि मनशांती नक्कीच येईल. पण लक्षात ठेवा, रत्न एक साधन आहे. तुमचा परिश्रम आणि शुद्ध मनोवृत्ती हाच खरा भाग्यविधाता आहे. तर मित्रांनो, आजचं राशी भविष्य इथे संपतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येतो. कारण दररोज आपण इथेच एकत्र भेटणार आहोत स्वप्नांकडून यशाकडे वाटचाल करण्यासाठी. जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ज्ञानगुरू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.